माझे नाव राघव नामदेव मुंडे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माजगाव पिंपळ. मी इयत्ता 3री शिकतो. तालुका खेड, जिल्हा पुणे. तुम्ही मला मुलाखत देण्यासाठी तयार आहात याबद्दल मी तुमचे प्रथमतः आभार मानतो. तुमचं नाव काय? माझं नाव शोभा संजय सुतार. तुम्ही कुठे राहता? मी खेड तालुक्यातील राजगुरुनगर या ठिकाणी उमादर्शन या सोसायटीत राहते. तुम्ही काय काम करता? मी प्राथमिक शिक्षिका आहे. जिल्हा परिषद शाळा चास या ठिकाणी आता मी कार्यरत आहे. तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात? प्राथमिक शिक्षक म्हणून मला जवळजवळ आता 31 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कामाचं स्वरूप काय असतं? शिक्षक असल्यामुळे अध्यापन करणे हेच माझं काम आहे. आपल्या भारताचे भावी नागरिक, सुजाण नागरिक तयार करण्याचं काम आम्ही शिक्षक करत असतो. तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडतं का? खूप, अगदी मनापासून आवडतं. तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करता? आम्ही अध्यापनाचं काम तर करतोच, पण त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी असतात त्यांचे पालक वारंवार येत असतात. तर त्यांचे काही वैयक्तिक प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना एक चांगला सुजाण नागरिक बनवण्यासाठी पालकांकडून आम्हाला काय सहकार्य होईल याचं देखील आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यांच्याकडून वेगवेगळी माहिती घेत असतो. लोक तुमच्याशी कसं वागतात? खूप छान लोकांचं सहकार्य असतं. लहानपणी तुम्हाला कोण व्हावंसं वाटायचं? लहानपणी तसं पाहिलं तर मला इंजिनियर व्हायचं होतं, परंतु मी प्राथमिक शिक्षिका झाले. माझ्या घरच्यांची इच्छा फार होती मी शिक्षक व्हावं, कारण शिक्षक होण्याच्या सारखे गुण त्यांना माझ्यामध्ये दिसले असतील म्हणून त्यांची खूप इच्छा होती की मी शिक्षिका व्हावं. त्यामुळे मी प्राथमिक शिक्षिका सध्या आहे. तुमच्या आठवणीतला एखादा महत्वाचा प्रसंग सांगा. महत्वाचा प्रसंग म्हणजे आता गौरी पूजनला माझा वाढदिवस झाला, तर तो वाढदिवस माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला. म्हणजे मी अपेक्षाही करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्यांनी माझा वाढदिवस अगदी सगळी पूर्ण तयारी करून अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला आणि हा प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? संदेश द्यायचा म्हणजे एवढंच सांगेन मी की आताची जी पिढी आहे, नवीन मुलं आहेत, ते भारताचे भावी नागरिक आहेत. त्यामुळे त्यांनी सुजाण नागरिक, एक माणूस, चांगला माणूस व्हावं. त्याचप्रमाणे आपल्या देशासाठी चांगलं कार्य करावं, एवढंच मी सांगेन. तुम्ही मला मुलाखत दिली याबद्दल मी तुमचे प्रथमतः आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.